नमस्कार, मी प्रमोद पाटील. नमस्कार, मी उदय साठे. अनोळखी मुलखा वेगळी माणसं या आमच्या पॉडकास्टमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. प्रमोद, मला वाटतं आपण आतापर्यंत 3 एपिसोड शूट केले. हो हो. बऱ्याच जणांचे फोन आले, कोणाचे चांगल्या सजेशन आल्या. पण एक सजेशन मला आज तुला, म्हणजे मला जो फोन आला तो मुद्दाम मला सांगायची. काय झालं, माझ्या एका मित्राला मी तो पाठवला होता आणि त्याचा मला फोन आला की माझ्या मिसेसला बोलायचं म्हणून, म्हणजे त्याच्या मिसेसला. मी घेतला फोन. म्हटलं की तुमच्याशी नाही, तुमच्या मिसेसशी बोलायचंय. आपला पहिला एपिसोड वृषालीवरती झाला. मग तिला दिला. तर म्हटलं काय बोलणार आहे त्या. तर त्यांनी तिला सांगितलं की तुमचा जे शाळेतलं जे काम चाललं होतं ते खूप छान आहे आणि माझ्या सुनेला यातनं प्रेरणा मिळाली आणि तिने एक फ्लॅट घेतला. त्याचा मोठा एक रूम आहे. त्या रूम मध्ये आम्हाला असं काहीतरी सुरू करायचं, तर तुम्ही आम्हाला मदत कराल का? वा. म्हणजे आपण जे काय करतोय त्याची फलश्रुती झाली. काय त्यांनी ते सुरू करू दे नाही सुरू करू दे, त्यांच्या मनामध्ये हा विचार आला, हे सुद्धा खूप झालं. आपली तीच आयडिया होती की मनामध्ये लोकांच्या ते रुजवणे. आज आपला जो इंटरव्ह्यू आहे तो कोणाचा आहे माहितीये का तुला? कोण आहे? जनरली तू, मी किंवा असे आपण जे जनसामान्य जे लोक आहोत त्यांना जर रस्त्यामध्ये एखादा अंध कोणी जर भेटला तर आपण जास्तीत जास्त काय करतो, तर त्याचा हात धरतो, त्याला ते रोड क्रॉस करून देतो. झाली आपली समाजसेवा. थोडी मदत करतो पैशाची. ह्याच्या पलीकडे आपण जात नाही. पण ह्याच्या पलीकडे जाऊन विचार करणाऱ्या काही व्यक्ती असतात आणि त्यांचं कार्य समाजासाठी खूप मोठं असतं. असं कार्य करणाऱ्या एक आपल्याकडे स्नेहल गोरे म्हणून येणार आहेत. बर. आणि अंधमित्र म्हणून त्या काम करतात. पण खऱ्या अर्थाने अंधमित्र म्हणून कसं असतं हे मला या पॉडकास्टद्वारे दाखवायचं. आपण बोलवायचं का त्यांना? नक्की नक्की. या ताई, या. नमस्कार. आज आपण ज्या तुमच्या विषयावरती जी मुलाखत घेणार आहे, तर मला वाटतं प्रेक्षकांना पहिली जरा तुमची थोडीशी तुम्हीच ओळख करून द्या. मी स्नेहल गोरे, पूर्वाश्रमीची शशी नातू म्हणून. तर माझा जन्म 1960 सालचा आहे आणि माझे वडील पोस्टात होते. तर आम्ही 6 भावंड. त्यामुळे वडिलांची तशी परिस्थिती नव्हती. मग आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही 10वी पर्यंत शिकवणार, त्याच्यानंतर तुमचं तुम्ही शिकायचं. त्यामुळे माझं शिक्षण 10वी झालं. मग पुढे मी जीसीडीचा कोर्स केला की ज्यामुळे मला बँकेत नोकरी लागेल. त्यावेळेला बँकेत नोकरी लागायची जीसीडीचा, पण मला काही लागली नाही. मग त्याच्यानंतर 12वी केलं आणि 12वी नंतर मात्र मग शिक्षण स्टॉप झालं. माझं लग्न झालं. श्रीकृष्ण गोरे यांच्याशी माझं लग्न झालं आणि माझं शिक्षण मग तिथे संपलं. आणि मला त्यावेळेलाच म्हणजे माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की तू काही झालं तरी पोस्टात नोकरी करू नको. मी पोस्टात होतो, अतिशय कष्टाची नोकरी आहे, तर तू पोस्टात करू नको. आणि तुम्ही पोस्टातच नोकरी करा. नेमकं तसंच झालं की मी 10वीचं सर्टिफिकेट घेऊन गेले पोस्टामध्ये, RMS मध्ये, रेल्वे मेल सर्व्हिस. तर तिथे गेले तर ते बघितलं त्यांनी 70% मार्क होते. ते म्हणजे उद्यापासून या, कसला इंटरव्ह्यू नाही, काही नाही, मस्त केंद्र सरकारची नोकरी मिळाली म्हटल्यानंतर मी खुश झाले. पण माझे वडील थोडे नाराज झाले. ते म्हणले की म्हणजे मला रेल्वेची मेल सर्व्हिस, रेल्वेची पण अंडर येतं ते पोस्टाच्या. तिथे फक्त लेटर सॉर्टिंग हा सेक्शन असतं. थोडक्यात म्हणलं तर 24 तासाचा जो जॉब आहे, म्हणजे इमर्जन्सी जॉब आहे. कारण आपली पत्र त्यावेळेला संपूर्ण व्यवहार हा पत्राने व्हायचा, फोन नव्हते. त्यामुळे त्या पत्रावर सगळं मोबाईल फार सगळं चेंज करून टाकलं. बरोबर. पण त्यावेळेला म्हणजे असं हे सोय नव्हती. त्यामुळे मग रेल्वेमध्ये सॉर्टिंग व्हायचं. म्हणजे आता पुण्याहून मुंबईला जायचं असेल तर पुण्याहून मुंबईला जी जी गावं लागतात त्या गावाला लगेचच तिथल्या तिथे पत्र मिळायची, दिले जायचे प्रत्येकात. तर असं ते रेल्वे मेल सर्व्हिस. त्यावेळेला त्याच्या अगोदर ब्रिटिशांच्या वेळेला त्याचं नाव रॉयल मेल सर्व्हिस होतं. मग आपल्या जेव्हा आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ते रेल्वे मेल सर्व्हिस झालं, पण अंडर पोस्टाच्या. ते पोस्टाची सर्व्हिस म्हटली की एक चाकोरीबद्ध सर्व्हिस म्हणजे. पण ह्या सर्व्हिस मध्ये ही समाजसेवा किंवा तुमच्याबद्दल मी जे ऐकलंय की
अंधांसाठी तुम्ही खूप काही कार्य केलंय, ते कुठून आलं, त्याची लिंक काय आली? हा तेच माझी आई होती ना, तर ती खूप सामाजिक होती. माझ्या आईने कधीही भरलेली सवाष्ण घरामध्ये घातली नाही. कायम ज्या भीक मागायला यायच्या त्यांना सांगायचं की आमच्या इथलं जरा गवत काढ, मग तुला मी जेवायला देते. अरे वा. आणि ही आमची सवाष्णीची म्हणजे हे होती, पद्धत होती. पद्धत होती. आणि प्रत्येकाला मदत करायची. म्हणजे कोकणातनं ते कोकम आगळ आणायचं आणि इथे 10-10 रुपयाच्या बाटल्या भरायच्या आणि मला सांगायची तू 20 रुपयाला विकलीस तरी चालेल. म्हणजे असं तिला ते आवड होती म्हणजे ह्याची. आणि स्वतः ती शिक्षिका होती, त्यामुळे चांगले संस्कार झाले आमचे. म्हणजे हे सगळं झालं, संस्कार चांगले झाले, सामाजिक काहीतरी काम, अंधांसाठी काम करावं हे कुठून आलं तुमच्या? रेल्वे मेल सर्व्हिस मध्ये काम करत असताना तिथे ब्रेल लिपीतनं पुस्तकं यायची आणि ती विनामूल्य असायची. तर ती आम्ही सॉर्टिंग करायचे ना, तेव्हा माझं ते कुतूहल जागं झालं की हे कसं वाचत असतील. नुसतं टिंबांची ही भाषा आहे, मला तर काही कळत नाहीये, पण कसं काय म्हणजे करत असतील. तर मी म्हणजे ज्या वेळेला मी नोकरीला लागले तिथे RMSला, कारण RMSला नोकरी ही करणं म्हणजे फार अवघड जॉब होता. त्यामुळे कारण 24 तासाची ड्युटी, मला सकाळी 6 ते 2 ड्युटी, 2 ते 9 ड्युटी, 3 ते 11 ड्युटी, संध्याकाळी 5 ते 12 ड्युटी, पहाटे कुठलीही ड्युटी लागायची. त्यामुळे मग ते मी ठरवलं होतं की 20 वर्ष झाली, ज्या दिवशी पेन्शन बसेल त्या दिवशी नोकरी सोडायची आणि काहीतरी काम करायचं, आपल्याला म्हणजे सामाजिक काम करायचं ह्याच्यामध्ये, असं ठरवलं होतं. आणि त्यावेळेस पुस्तकाचा रेफरन्स आहे का? ते ब्रेल लिपीतली पुस्तकं यायची, तर मी अशी वाचून बघायची, पण ते मला काही कळायचं नाही. पण मग मी त्यावेळेला ठरवलं की आपण जर रिटायर्ड झालो तर आपण नक्की हे काम करायचं, अंधांसाठी काम करायचं. आणि गायनाची आवड मला पहिल्यापासून होती की. पण मग ब्रेल लिपी ठीक आहे, तुम्ही ठरवलं, पण ब्रेल लिपी शिकणं अवघड आहे ना. ते काय, कुठून मिळालं? नाही, तसं ब्रेल लिपी शिकणं खूप सोपं आहे. मी जेव्हा रिटायर्ड झाले तेव्हा सकाळच्या मध्ये निवेदन आलं होतं. रेडकर म्हणून मॅडम पर्वती पायथ्याला राहतात, तर त्यांचं निवेदन होतं की असं असं ब्रेल लिपी शिकवली जाईल. मग मी गेले त्यांच्याकडे, त्यांनी ती मला एक पाटी दिली, त्या पाटीवर मला थोडंसं करायला लावलं. कारण ते जे आहे ब्रेल, तर ते त्याला काही नियम आहेत. ते नियम तुमचे ते पाठ झाले की मग काही प्रॉब्लेम येत नाही, पण ते नियम फक्त पाठ करायचे. 4 तासात त्यांनी मला सगळं शिकवलं की आता उद्यापासून तू करू शकतेस हे. हा, ते वर खाली उंचवते. हो, ते पाटीवर खिळ्याने ब्रेलची पाटी मिळते. विजय टॉकीज जवळ एक दुकान आहे, तिथे ब्रेलची पाटी मिळते. आणि 1ली ते 10वी ब्रेल मध्ये शिकवतात. मग त्याच्यानंतर 11वीच्या पुढे अनेक पुस्तकं रेफरन्सला असतात. म्हणजे आता इकॉनॉमिक्सचं पुस्तक म्हणलं तर अनेक पुस्तकं असतात, मग ते एवढी ब्रेल मधनं करणं शक्य नाही. मग त्यावेळेला रेकॉर्डिंग सुरू होतं. पण त्या मॅडमने तुम्हाला 4-6 तास सांगितलं, त्यातनं तुम्हाला यायला लागलं? हो, सोपं आहे, अगदी सोपं आहे, तसं काही अवघड नाही. पण जेव्हा तुम्ही करता ना, तेव्हा तुमचे हात दुखायला. एका साधारण तासामध्ये फक्त 4 पानं होतात आणि तुम्हाला 250 पानाचं जर पुस्तक करायचं असेल तर किती वेळ लागेल हे तुम्ही इमॅजिन करू शकता. लिपी असल्या कारणाने म्हणजे ABCD म्हणजे ती वर्णमाला जी काय आहे त्याचे काहीतरी हे असतील, ते सगळे लक्षात ठेवायचं. हो, ते सगळं लक्षात ठेवायचं की जोड शब्द असेल तर पहिल्यांदा 4चं टिंब करायचं. मग त्याच्यापुढे आता आपण त्याच्या लिहिलं तर त य आ म्हणजे त्या झालं, मग परत 4चं टिंब, कारण चा हे पण जोडाक्षर आहे म्हणून. मराठीत का इंग्लिशमध्ये? मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पण तेच. इंग्लिशमध्ये, जर्मनीमध्ये, जपान, जॅपनीज मध्ये कुठल्या ह्याच्यामध्ये ए म्हणला की 1 टिंब. अच्छा, आता माझ्या लक्षात आलंय की त्यांनी तुम्हाला काय करायचं ते 4-6 तासात सांगितलं, पण ते प्रत्यक्ष अंमलात आणायला तुम्हाला भरपूर दिवस लागले. भरपूर पहिलं काय केलं तुम्ही त्यावेळेला? मी पहिल्यांदा अपूर्वाई पुस्तक लिहिलं, पु ल देशपांड्यांचं 250 पानाचं पुस्तक. आणि त्याचे माझे जवळजवळ 8 असे हे झाले, पुस्तकं झाली. 8 पुस्तकं झाली त्या 250 पानाची. आणि मग मला म्हणजे छान, पण पहिल्यांदा मला ते वाचावं लागलं. नंतर वाचून मग कुठे कुठे आपल्याला काय काय चिन्ह करायचे हे सगळं समजून घ्यावं लागलं. त्याच्यासाठी थोडा वेळ गेला
आणि मग नंतर एकदा सुरू केल्यानंतर मी 5-5 तास बसायचे. म्हणजे जे नोकरीला 6 तासात मला जे समाधान मिळायचं नाही ते मला इथं 5 तासात सुंदर समाधान मिळायला लागलं. तुम्ही पहिलं पुस्तक पु ल देशपांड्यांचं केलं. आज जर पु ल देशपांडे असते ना तर त्यांनी नक्की काहीतरी खास कॉमेंट्स केले असते. आणि मलाही खूप छान वाटलं असतं की त्यांनी पण खूप छान. त्यावेळेला म्हणजे प्रिंटर नव्हता, ब्रेल प्रिंटर नव्हता, त्यामुळे पाटीवरच करावं लागायचं आम्हाला. आता सोपं झालंय का थोडस? आता सोपं झालंय. अमेरिकेवरनं प्रिंटर आलेलं आहे, त्यामुळे एकदा तुम्ही श्रीलिपीमधनं कॉम्प्युटरवरनं मेल केली की त्याचं ब्रेलमध्ये रूपांतर होतं आणि मग ब्रेलमध्ये ते छापलं जातं. इव्हन आता पूर्वी कसं पाटीवर फक्त 2 ओळी असायच्या, 2 ओळीमध्ये अंतर असायचं, ते खूप असायचं, मग त्यामुळे ते पुस्तक जाड व्हायचं. आता कसं होतं, ब्रेल प्रिंटर आल्यामुळे इकडनं पान घालता येतं आणि परत पलीकडनं पण पान घालता येतं आणि मधल्या ओळीत पण ते ब्रेल छापलं जातं. तुम्ही अपूर्वाईसारखी किती पुस्तक लिहिली? अशी मी जवळजवळ 10-12 पुस्तकं लिहिली. अपूर्वाई लिहिलं, तेनाली रामाच्या चातुर्य कथा, हितोपदेश 175 गोष्टी, नंतर इव्हन माझ्या म्हणजे गुरुवारची कहाणी, म्हणजे आता मार्गशीर्षामध्ये गुरुवारचे कहाण्या वाचतात ना, तर ते कहाणी पण मी लिहून दिली. म्हणजे त्याचा उपयोग कोण करायचा? त्याचा अंधच हे विद्यार्थी उपयोग करायचे. मी टिंगरे नगरला जात होते. टिंगरे नगरला मीरा बडवे आणि आनंद बडवे यांची एक संस्था आहे. तर तिथे मला या मीरा बडवे भेटल्या आणि त्या म्हणल्या की आम्हाला खूप बायकांची जरूर आहे, तर म्हणजे त्या घरात बसून काहीतरी ब्रेल पुस्तकं लिहितील असं. तर म्हणून म्हणलं ठीक आहे, मग मी तयार आहे म्हणलं करायला. मग त्या मला पुस्तकं द्यायच्या आणि मग मी ते करायचे. त्यांच्याकडे जर तुम्ही गेलात, ते स्वतः आनंद बडवे ते स्वतः इंडस्ट्रियलिस्ट आहेत आणि ते हे सगळं कॉम्प्युटरचं सगळं ते नॉलेज ते सगळं बघतात. आणि ह्या ज्या मीरा बडवे म्हणून बाई आहेत त्या त्यांच्याकडे आणखीन एक 5-6 बायका येतात, तर त्या आता 11वीच्या पुढचं सगळं शिक्षण देतात. आणि म्हणजे त्यांचं आश्चर्य असं की त्यांनी रेल्वे स्टेशनवर भीक मागणारी मुलं आणून त्यांना इथे शिकवलं. 1ली ते 10वी पर्यंत त्यांना शाळेत घातलं, त्याच्यानंतर 11वी पासून त्यांना इथे शिकवलं आणि त्यांच्यातली आज मुलं जवळजवळ 20-20 हजार रुपये पगार घेऊन अमेरिकेचे सॉफ्टवेअर तयार करतात. तुम्ही त्यांच्या घरात गेलात, IT मध्ये तुम्ही त्यांच्या घरात गेला तर पूर्ण अंधार असतो, पण सगळी मुलं कॉम्प्युटरवर काम करत असतात. हॅट्स ऑफ. म्हणजे त्यांना खरंच म्हणजे पूर्ण त्यांनी दोघांनी वाहून घेतलेले आहे त्याला. आणि मग मला पण ते हे झालं की नाही, आपण थोडासा जर यांना हात दिला ना तर थोडासा. त्यांच्याकडे तुम्ही काय वेगळं काय काम केलं? पण तुम्ही जॉईन झाला त्यांना, ते राहायला कुठं होते? त्या टिंगरे नगर. टिंगरे नगरला. त्यांनी तुम्हाला काय काम दिलं? त्यांनी मला मग डिक्शनरी काम करायला दिली. मराठी इंटू इंग्लिश आणि इंग्लिश इंटू मराठी अशी डिक्शनरी आम्ही. म्हणजे ते खूपच अवघड होतं, कारण ते जी डिक्शनरी होती ती कडक पानं असतात, म्हणजे थोडस जाड पानं थोडक्यात, तर त्याच्यावर करायची असते ती, म्हणजे प्लास्टिकची जाड पानं. आणि त्याच्यावर ते खिळ्याने दाबायचं, म्हणजे अगदी हात म्हणजे अंगठा तर दुखूनच यायचा. पण मला ते काम त्यांनी दिलं होतं. आणि मग नंतर मग त्या म्हणल्या की पेपर लिहायला जाशील का? म्हणलं जाईन. मग पेपर लिहायला गेले मी. पेपर म्हणजे पेपर लिहायचं म्हणजे अंधांनी सांगायचं, आपण प्रश्न वाचायचा, ते अंध आपल्याला सांगतात की असं असं ते उत्तर आहे त्याचं, मग ते उत्तर पटापटा आपण घेऊन घ्यायचं आणि ते लिहायचं. ते सांगतील तसं आपण लिहायचं. मग तशी मी आमच्या समर्थ पार्क जिथे मी राहत होते तिथे बायकांची एक संघटना तयार केली, मुलांची एक संघटना केली आणि रायटर म्हणून त्यांना मग घेऊन जायला लागले. की कुठेही जर असलं तर मग बाई मला सांगायच्या की मीरा ते सांगायचे की इथे ते परीक्षा आहे, तर 8वीची परीक्षा आहे, तर 7वीचा मुलगा पाहिजे. मग मी 7वीचा मुलगा त्याला सांगायचे की तू जा. मग त्याचे आई वडील घेऊन जायचंय. त्यांनाही खूप छान वाटायचं की आपला मुलगा काहीतरी छान करतोय इतक्या लहान वयात. सामाजिक जाणीव निर्माण होणं हे अतिशय अवघड होतं, फार गरजेचं होतं. त्यामुळे खूप मस्त वाटलं मला हे करताना. मला असं म्हणायचं की तुम्ही ते पुस्तक लिहिलं, पण त्याची सत्यता कशी पडताळून बघितली? म्हणजे शेवटी ते अंधानी वाचता आलं पाहिजे ना. हे काय केलं तुम्ही? मग मी तिथे गेले आणि मग त्यांना वाचायला सांगितलं. म्हणजे तिथले जे अंध मुलं आहेत मीरा बडव्यांच्याकडचे, तर त्यांना सांगितलं, म्हणलं बरोबर आहे का बघा. आणि ते म्हणले काकू अहो छान लिहिले तुम्ही, मस्त, बरोबर, तुम्ही लिहा.
आणि मग मग माझी सुरुवातच झाली म्हणजे तो की आनंद काहीतरी वेगळा असेल ना. प्रश्नच नाही. अतिशय इतकं मनापासून छान वाटलं मला की येस, मी जे आता रिटायरमेंट घेतली त्याचं त्याचा मला काहीतरी फायदा झाला. येस, डिस्टिंक्शन मध्ये पास झाला खरंय खरंय, अगदी बरोबर. मला वाटतं आताही तुम्ही काहीतरी एक वेगळ्या अंधाश्रम आहे हो. तिथे काहीतरी कामाला जाता ना, हो, जरा नांदेड. त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा ना. हा, नांदेड फाट्याला इथे म्हणजे मी नांदेड सिटीमध्ये राहते आणि नांदेड फाट्याला इथे एक आश्रम आहे, शिर्डी साईबाबा अंध वृद्धाश्रम आहे. तर तिथे त्याचे जे मेन आहेत ते निरंजन पंड्या म्हणून आहेत. बरं. आणि ते पद्मश्री त्यांना मिळालेले मिळालेले. आणि त्यांचे लहानपणी म्हणजे क्रिकेट खेळताना त्यांचा एक डोळा गेला, बरं. डोळ्यावर बॉल बसला आणि त्यामुळे एक डोळा गेला. त्याच्यामुळे महिन्याभरातच त्यांचा दुसरा पण डोळा गेला बापरे. आणि दोन्ही डोळ्यांनी ते अंध झाले. तर ते मग असंच अंधांसाठी काम करत होते आणि मग त्यांना असा प्रश्न मोठे झाल्यावर त्यांना असा प्रश्न पडला की अंध महिला म्हणजे महिला जर अंध झाल्या तर त्यांना काहीच नाही, एक तर त्या कमवू शकणार नाही काही आणि बरेच वेळा असं व्हायचं की नवरे सोडून द्यायचे त्यांना. अशा बऱ्याच इथे महिला आहेत की ज्यांना नवऱ्यांनी सोडलेलं आहे की अंध झाले म्हणून. तर मग त्यांचं पुढे काय? हा, तर मग त्यासाठी मग त्यांनी किंवा समजा आता इथे ज्या अंध बायका आहेत नांदेड आश्रममध्ये, तर त्याच्यातल्या काही बायका अशा आहेत की शेतकऱ्यांच्या मुली आहेत किंवा शेतकऱ्यांच्या बायका आहेत की ज्या शेतकरी जातो आपला कामावर, पण घरामध्ये ही बाई जर एकटी असेल, तिला दिसत नाही, उद्या काही बलात्कार झाला, काही झालं तर कोण जबाबदार? मग त्यापेक्षा इथे त्यांना आश्रमात आणून ठेवलं तर सेफ राहतात. मोठं काय. तर तिथे आणि माझ्यासारखे 20 व्हॉलेंटियर्स मी इथे तयार केलेले आहेत म्हणजे आश्रमामध्ये. मग कोणी भगवद्गीता येऊन वाचतं, कोणी भागवत कथा सांगतं, कोणी कीर्तन करतं, कोणी मी भजन शिकवते. व्हॉट्सअप मधले सगळे मेसेज मी भजन म्हणजे यांनी ते शिकून घेतलं, स्वतः हे केलं, त्यांना आनंद द्यायला सुरुवात केली आणि अजून 4 जणांना त्यात सामील करून घेतलं. बरोबर. माझा मुख्य उद्देश हाच आहे की मी किती आनंदी आहे यापेक्षा माझ्यामुळे किती जण आनंदी आहेत हे मला बघायला फार आवडतं. तिथं काय काय ऍक्टिव्हिटी केल्या हो तुम्ही? कुठे? आश्रमामध्ये आम्ही आपलं मधुरांगणचा मंगळागौरीचा खेळ म्हणून एक कार्यक्रम होता पूर्वी, सकाळनी स्पॉन्सर केला. तिथे आम्ही 3000 महिलांसमोर या अंध महिलांना शिकवली, सगळे मंगळागौरीचे खेळ शिकवले आणि त्यांनी केले खूप आवडीने. 9वारी साड्या त्यांच्यासाठी पुरंदरे म्हणून सर होते, त्यांनी शिवल्या. 10 साड्या त्यांच्यासाठी शिवल्या, त्यांच्यासाठी सगळे गळ्यातले, कानातले, नंतर नथ वगैरे हे सगळं आणलं आणि त्यांना असं काही सजवलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तो कार्यक्रम. त्या पण खेळल्या का? हो, त्या खेळल्या. घरकुल लॉनला आमचा तो कार्यक्रम झाला आणि सगळ्या इतक्या सुंदर खेळल्या आणि त्यावेळेला त्या फॉरेनर्स खूप आल्या होत्या मधुरांगणला आणि त्यांनी तर अक्षरशः म्हणजे तोंडात बोटं घातली की कशा ह्या खेळू शकतात. पण त्यांनी इमॅजिन करून त्यांनी अगदी छान हे केलं आणि त्यासाठी आम्ही म्हणजे अगदी खूप वेळा त्यांची रिहर्सल घेतली, खूप वेळा त्यांना शिकवलं सगळं. म्हणजे त्यांना काही जण कशा जन्मांध असलं ना की त्यांना पृथ्वी म्हणजे काय आणि आकाश म्हणजे काय हे पण माहित नसतं. की पृथ्वी कुठे दाखवायची आणि आकाश कुठे दाखवायचं हे पण त्यांना कळत नाही. तर अशा वेळेला ते आपल्याला सगळं त्यांना दाखवावं लागतं की पाय मागे घेणं, पाय पुढे घेणं किंवा असं समजत नाही. आम्हाला जनसामान्यामध्ये असं एक सारखं म्हणजे बिंबवलंय आमच्या मनावरती की जो अंध असेल, अपंग असेल तर त्याचा अजून एखादा सेन्स जास्त जोरात चालू असतो. अगदी खरंय, अगदी खरंय. कारण मी आता या अंध बायकांना जवळजवळ 40 भजनं शिकवली आहेत आणि त्यांची तोंडपाठ आहेत आणि मी वही घेते त्या पाठ करून म्हणतात आणि एकदा सांगितलं की त्यांचा स्वर सुद्धा इकडे तिकडे हलत नाही. म्हणजे या आमच्या सामान्य बायकांना जर मी त्या बाकीचे पण भजनाचे क्लासेस घेते तर या सामान्य बायकांना मी सांगितलं की हा स्वर असा म्हणायचा तर त्या अजिबात त्यांचा येत नाही. म्हणजे एकतर अभ्यास करत नाहीत, या म्हणजे कसं सतत ते ऐकतात. त्यामुळे ऐकून जसं आपण लता मंगेशकरची, आशा भोसलेची गाणी अगदी परफेक्ट म्हणू शकतो तसं त्या म्हणतात. आणि तुम्ही
हळूच या मुलाखतीमध्ये भजनाचा विषय काढला. भजन कधी तुम्ही शिकला आणि काय केलं तुम्ही? तर तुम्ही शास्त्रीय संगीताचे क्लास लावला होता? नाही, मी शास्त्रीय संगीत शिकले नाही, पण मला पहिल्यापासून म्हणजे गाण्याची आवड भयंकर. शाळेत असताना ऑफ तास म्हणला की माझं गाणं वडील कोणी? वडील माझे चांगले गायचे. गजाननराव वाटव्यांची गाणी किंवा बबनराव नावडीकरांची गाणी अतिशय सुरेख म्हणायचे. फ्ल्यूट अतिशय छान वाजवायचे आणि ते संघामध्ये होते, त्यामुळे संघामध्ये फ्ल्यूट वाजवायचं काम ते करायचे. आणि छान म्हणजे अतिशय आवाज म्हणजे भीमसेन जोशींसारखा त्यांचा आवाज होता. त्यामुळे ते थोडस माझ्यामध्ये वारसा मिळालेला आहे मला. आणि माझी वाटचालीत शिकलात कुठे पण तुम्ही? म्हणजे भजन चांगली म्हणायला काहीतरी त्याला वेळ पण नाही, पोस्टानंतर हे सगळे ऍक्टिव्हिटी मी पोस्टानंतरच केल्या. म्हणजे की पोस्टात मला त्यावेळेला वेळच नसायचा. म्हणजे मला ओव्हर टाईम आणि माझी ड्युटी याच्यामध्येच मी थकून जायची म्हणजे. आणि मुलं पण होती आणि त्यावेळेला आम्ही एकत्र कुटुंब होतं आमचं. म्हणजे माझे सासू सासरे, माझे 2 दीर, त्यांनी लग्न केलं नव्हतं ते, आम्ही दोघं आणि आमची 2 मुलं, असे 8 जण आम्ही आतापर्यंत होतो. म्हणजे 2000 पर्यंत. भजन शिकलात कुठं तुम्ही? हा, मी जेव्हा मी रिटायर झाले त्यावेळेला मी जयदेव नगरला सरोज गोखले म्हणून वीणा भक्तिगीत मंडळाच्या बाई आहेत, तर त्यांच्याकडे मी भजन शिकायला गेले. आणि ती शास्त्रीय संगीतावर आधारित आहेत. आणि त्या बाईंचा एक असा हे होता की भजन म्हणजे टाळकुटेपणा नाही. भजन म्हणजे हा भक्तिभावाने आपला भाव निर्माण करून आतून आलं पाहिजे आणि ते पटकन देवाला पोचतं. म्हणजे कसं, आपण समजा दासबोध वाचायला घेतला तर थोड्या वेळाने आपल्याला पेंग यायला लागते, पण भजन म्हणताना तसं होत नाही. कारण देव म्हणतो की तू फार काही एवढी पुण्यवान नाहीस, दासबोध वाचायला घेतलाय तितकंच काही सोपा नाहीये, तू झोपून जा आपली. तसं भजनामध्ये होत नाही. याची हृदय त्याची हृदय असं झालं पाहिजे. हा, भजनाचं कसं होतं, याची हृदय त्याची हृदय असं पोचतं बरोबर पटकन. आणि तो आत्ताच्या कलियुगात तर खूपच भगवंताकडे जाण्याचा एक सोपा मार्ग आहे भजन. तो तुम्ही जितका छान आळवाल तितका मस्त येतो आणि दुसऱ्यालाही त्याचा आनंद मिळतो. नवरसामधला भजन हा एक हे आहे. भजन भक्ती, नवविधा भक्तीमध्ये बरोबर, भजन हा एक चांगले हे आहे. तर मला ते आवडतं. मग मी ठरवलं की हे भजन आणि ह्या अण्णांसाठी एवढंच आता सध्या तरी आपण काम करायचं. तर असं माझं छान काम चालू आहे. आणि प्रत्येक गेलेला दिवस म्हणजे माझं नेहमी असं असतं की जेव्हा आपण मी जेव्हा पलंगावर पडून राहीन किंवा म्हातारपण होईल तेव्हा प्रत्येक दिवस हा माझा आठवणीतला गेलेला खूप छान असणार आहे. म्हणून मी प्रत्येक दिवस छान घालवायचा प्रयत्न करते. तुम्ही एवढं चांगलं काम करताय ना, तर खूप चांगलाच म्हणजे जे म्हातारपण म्हणू आपण किंवा ज्या काही पुढच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या खूप चांगल्या जातील. आणि हे आपल्याला आपण जे करतो तेच येत असतात. बरोबर आहे, बरोबर. आपण करावं म्हणजे वास्तूही म्हणत असते तथास्तु, किंवा समाजही म्हणत असतो. बरोबर, कर्माचा सिद्धांतच आहे. हो, कर्माचा सिद्धांत. जे कराल ते तुम्हाला नक्की मिळेल. आणि त्याचा मला अनुभव पदोपदी येतो की जे करेन ते मिळेल. इव्हन आम्ही तुम्हाला सांगते, करोनाच्या काळामध्ये सगळं बंद झालं, ठप्प झालं सगळं. क्लास नाही, काही नाही, अंधांकडे जाणं नाही, भजनाचे क्लास नाही. त्यावेळेला मग मी घरामध्ये ऑनलाईन रामनवमी केली. म्हणजे रामनवमीचा दिवस आला आणि आता भजन तर म्हणायची खूप खुमखुमी. मग आम्ही सगळ्यांना व्हिडिओ कॉलवर, मीटवर सगळ्यांना एकत्र केलं आणि मग प्रत्येकाला सांगितलं, तुम्ही रामाचं हे भजन म्हणा, तुम्ही हे भजन म्हणा, तेच भजन म्हणा. मस्त पाळणा वगैरे सजवला आणि त्याची दखल सकाळने घेतली त्यावेळेला. आमच्या शेजारी सकाळमधले एक वार्ताहर राहत होते, त्यांनी हे ऐकलं की आम्ही रामनवमी केली म्हणून. तर ते त्या दिवशी बघायला आले ते कशी हे करतात म्हणून. आणि मग त्यांनी ते सकाळमध्ये ते छापून दिले की एक नव्या पद्धतीने एक रामनवमी करोनाच्या काळामध्ये सुद्धा ऑनलाईन रामनवमी साजरी झाली. तर ते पण एक मला छान म्हणजे असं मिळालं, अनुभव आला. मध्ये एकदा तुमच्याबद्दल मला कोणी ज्यांनी माहिती दिली ना, त्याच्याकडनं मला ते श्वास पिक्चर बद्दल पण मी काहीतरी ऐकलं होतं. हो, तर त्याच्याबद्दल सांगा मला जरा. हो, श्वास पिक्चर मध्ये माझ्या धाकट्या बहिणीचा मुलगा अश्विन चितळे यांनी काम केलं. जवळजवळ 150 मुलांची टेस्ट झाली आणि त्याच्यामध्ये
डोळ्यामध्ये लेन्स घालून, आणि त्यावेळेला एवढा काही पातळ लेन्स नव्हता जितक्या आता सुधारणा झाली त्या लेन्स मध्ये, तसं ती जाड लेन्स होती. तर ती लेन्स घालून काम करायचं होतं आणि शूटिंग जवळजवळ 3-4 महिने चालणार होतं. तर त्यामुळे बऱ्याच बायकांनी मुलांना काही असं नको, उगाच काही झालं, डोळा गेला, अमुक झालं तमुक झालं म्हणून बऱ्याच नाकारलं. पण माझी बहीण म्हणली जे नशिबात असेल ते होणार. तर एखादं चांगलं पण होईल, एखादं वाईट पण होईल. त्याची वन लाईन स्टोरी काय? त्याची वन लाईन स्टोरी अशी आहे की जरी म्हणजे त्या मुलाला, अश्विनला डोळ्याचा कॅन्सर झालेला असतो, तर डोळ्याचा कॅन्सर झालेला असतो, तर त्याला जेव्हा केईम हॉस्पिटलमध्ये आणतात, अरुण नलावडे त्याचे आजोबा असतात, ते जेव्हा आणतात तर ते म्हणतात की आता ह्याचे डोळे जाणार आहेत. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं असतं ह्याला कॅन्सर झालेला आहे, तर शक्यता जास्त डोळे जाण्याची आहे, म्हणजे येण्याची नाही. तर ते ज्यांनी पहिल्यांदा त्या मुलांनी जे जे काही अनुभवले आहे ते सगळं ते अनुभवण्यासाठी म्हणून त्याला दवाखान्यातनं पळवून नेतात आणि सगळं त्याला आजोबा करतात. अतिशय छान त्यांचा विचार असतो. आणि मग ते सगळं त्याला पेशवेबाग दाखवतात, आईस्क्रीम खायला घालतात, नंतर कुठल्या बागेमध्ये नेतात, स्लायडिंगला नेतात, झोपाळ्यावर हे आताही काट आला बरं का. म्हणजे आजोबांची अशी इच्छा आहे की त्याचे जेव्हा डोळे जातील तेव्हा त्याच्या चांगल्या स्मृती फक्त राहायला पाहिजे. बरोबर. त्याच्या समोर ते नर्स आणि त्या नळ्या, नाकातल्या नळ्या, कानातल्या नळ्या, सलाईनच्या नळ्या. त्या पिक्चरला, चित्रपटाला पारितोषिक पण मिळालं. हो, त्या चित्रपटाला 50 वर्षांनी श्यामच्याई नंतर सुवर्ण कमळ मिळालं. आणि म्हणून म्हणजे त्यामुळे तो एक माझ्या डोक्यामध्ये की नाही, आपण अंधांसाठी काम करायचं. इतकं जर छान काही होत असेल तर आपण पण करायला पाहिजे. की त्याला फक्त म्हणजे थोडासा माझ्या बहिणीने पुश केला की ठीक आहे, जे काय व्हायचं ते होणारच आहे. तर म्हणून आपल्याला ते सुवर्ण कमळ तरी मिळालं, नाही तर मग नसतो मिळालं. तर काही गोष्टी जीवनात घडत असतात, त्याचा आपल्या मनावर काय परिणाम होत असतो तो असं. तुम्ही तो प्रत्यक्ष राष्ट्रपतींच्या हस्ते मिळतो, ते गेला होता तिथं? राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीला मिळतं. तर तिथे मग माझी बहीण गेली होती आणि मग इथे आल्यानंतर आम्ही त्या सगळे फटाके वगैरे सगळे आणून ठेवलेले होते. पण तिथली जी मंडळ आहेत सगळी, त्या मंडळांनी इतका उत्साह दाखवला आणि सगळ्यांनी ते फटाके वाजवले. आमचे फटाके तसेच राहिले. आणि खूप म्हणजे इतके चांगले चांगले लोक म्हणजे बघायला मिळाले. कारण तिची एक खोली होती, आपल्यासारखी सामान्य एक खोली तिची. आणि त्यावेळेला जेव्हा टीव्हीवर पुरस्कार जाहीर झाला असं कळल्याबरोबर इथले मेयर, पुण्याचे जे होते ते मेयर, नंतर अजून सगळे कार्यकर्ते, सगळे आमदार वगैरे, आणि सगळ्या म्हणजे मी सुलोचना चव्हाणचा मी प्रत्यक्ष फोन घेतला की अश्विन आहे का, मला त्याचं कौतुक करायचंय. म्हणजे असं इतकं छान रीगच लागली म्हणजे. आणि इतके बुके आले की आम्ही शेवटी ते ह्याच्यामध्ये तिच्या गच्चीमध्ये ठेवले होते. म्हणजे इथले जे महानगरपालिकेचे जे मेन आहेत, तर त्यांनी एवढा मोठा बुके दिला होता की त्याच्या उंची एवढा तो बुके होता. आणि आम्हालाही खूप मजा वाटली म्हणजे की. आणि मग मी तिच्या मदतीला सगळं गेले होते, कारण खूप लोक यायला लागली होती. आणि मग तो एक अनुभव म्हणजे मी रिटायर्ड झाले म्हणून तो मिळाला. म्हणजे 2003ला मी रिटायर्ड झाले आणि त्याच वर्षी हे त्याला पारितोषिक झालं. त्यामुळे मी तो आनंद पण खूप सगळा घेतला. मग सुधीर पिक्चर बघितलाय तो? हो. त्याला काय ऍक्टिंगचा वारसा होता? नाही, काहीही नाही, अजिबात नाही, अगदी नॅचरल. खूप छान. नलावडे, अरुण नलावडे तर थिएटरचा माणूस होता. संदीप कुलकर्णी सुंदर काम केलं, सुंदरच. मग त्यासाठी कोकणात जाऊन राहणं वगैरे सगळं त्यांनी ऍक्सेप्ट केलं, म्हणजे छान. आणि मस्त. या अंधशाळेतल्या ज्या महिला आहेत ना, त्या म्हणजे स्वतःच्या अर्थार्जनासाठी काही करतात का असं, किंवा काही असं तुम्ही त्यांना किंवा त्या तिथले जे कोण संयोजक आहेत ते करायला लावतात का असं काय? हो, अर्थार्जनासाठी त्यांना वायरच्या पिशव्या, नंतर मोत्यांचे हे असे तोरणं, कमळं करतात. हो, हाताने स्वतः करतात. त्यांना शिकवणारी पण अंध आहे आणि ते स्वतः. आणि तिने शिकवलेलं जास्त कळतं, आपण शिकवलेलं कळत नाही, पण तिने बरोबर शिकवले कळतं. कारण ते 2 ह्याच्यात करतात, एक म्हणजे मोती आणि दुसरं म्हणजे क्रिस्टल. मोती कशात, मोती कुठे किती वापरायचे, क्रिस्टल किती वापरायचे, हे बरोबर त्यांना ते समजतात. ओवायचे आणि ते घट्ट त्याची वीण करायची, हे सगळं
खूपच. आणि म्हणजे मी त्याला कामकरी माशाच म्हणते त्यांना गेल्यावर, कारण प्रत्येक जण काही ना काहीतरी काम करत बसलेलं असतं. तुमच्या आवाजावरनं सुद्धा तुम्हाला ओळखत असतील ना? हो, मी सेंट लावून जाते ना, सेंट वरनं बरोबर होतात गोरे ते आल्या. माझा सिक्स सेन्स. सिक्स सेन्स म्हणजे दुसरं काही त्यांचं अंग हे असतं. बरोबर, स्ट्रॉंग असतं ते सिक्स सेन्स त्यांचा हे असतं. आणि मेन म्हणजे मी आता त्यांच्याकडे जाते तर त्यांना मी व्हॉट्सअपवरचे विनोद, व्हॉट्सअपवरच्या कथा, काही व्हॉट्सअपवरचे चांगले सुविचार हे सगळं त्यांना सांगते आणि त्या खूप आनंद देतात. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की एक वेळ सकाळचं आभाळ इतकं नसतं, पण संध्याकाळचं आभाळ ना इतकं छान असतं ना, तुम्ही जर बघितलं खूप रंग असतात त्याच्यामध्ये. तर म्हणून मला ते रंग त्यांच्यामध्ये भरायचे. आता त्यांची ती संध्याकाळ आहे, त्यांचे वृद्धपण म्हणजे, तर त्याच्यात मला ते रंग भरायचे म्हणून मी यासाठी काम जास्त हे जे ते बनवतात ते विक्रीला वगैरे ठेवतात? हा, विक्रीला ठेवतात ते. आम्ही त्यांची प्रदर्शनं भरवतो. आत्ताच म्हणजे दिवाळीच्या अगोदर अश्वमेध हॉल, नंतर विप्रो कंपनी, या कंपन्यांमधनं, TCS या कंपन्यांमधनं पण आम्ही त्यांची प्रदर्शनं भरवतो, विक्री करतो. आणि मी असं म्हणते की आता सामाजिक भान इतकं आलंय, म्हणजे पूर्वी हे सामाजिक भान नव्हतं. म्हणजे माझ्या वेळेला मी सांगते की आम्ही असं काही करायला गेलो तर आमचे वडील म्हणायचे, कशाला उगाच लष्कराच्या भाकरी भाजतेस, आपलं आपलं बघा, असं म्हणायचे. पण आता मी सांगते की म्हणजे किचन मधला जो अगदी म्हणजे स्वीपर असेल, हे असेल, तर तो सुद्धा 40 रुपयाची का होईना एक वस्तू घेतो त्यांची, की एक माझं या अण्णांसाठी हे आहे, कर्तव्य आहे माझं. हा, तर ही जाणीव खूप आहे. प्रमोद, मी पहिल्या भेटीमध्ये त्यांच्या घरी जेव्हा गेलो होतो तर त्यावेळेला मी ते अण्णांची पाटी सुद्धा बघितली होती आणि ते जे काय बनवलेलं होतं ना ते पण बघितलं होतं. माझा विश्वासच बसला नाही. मी म्हटलं खरंच त्यांनी बनवलंय का? इतकी वर्कमनशिप होती त्याच्यामध्ये, म्हणजे डोळस माणूस सुद्धा एवढं छान करेल का नाही मला शंका आहे. खरंय, अगदी खरंय. खूपच सुंदर करतात ते, म्हणजे प्रत्येक गोष्ट मनापासून करतात. आणि आता आम्ही CWPRS ला एक कार्यक्रम केला. त्यांचं असं म्हणणं होतं की स्वच्छता अभियान याच्यावर काहीतरी आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. मग आम्ही या अंध बायकांचा सगळा स्वच्छता अभियानवर प्रत्येकीला एक स्क्रिप्ट दिलं होतं आणि ते स्क्रिप्ट तिने बोलायचं आणि प्रत्येकीने एक एक पुढे येऊन असं बोलायचं. ते त्यांच्याकडनं करून घेतलं आणि त्यांनी सुंदर अगदी प्रतिसाद दिला. त्यांचं मेन हे असतं की त्या लगेच प्रतिसाद देतात. हा, म्हणजे प्रतिकार नकोय, प्रतिसाद पाहिजे. हा, तर हे त्यांचं माझं म्हणजे मेन असतं. त्यामुळे म्हणजे तो काय म्हणतो आपण तिथं त्या एकांकिका बसवली का काय होतं? नाही, एकांकी स्क्रिप्ट बसव, म्हणजे आपलं ते पथनाट्यासारखं केलं होतं. आणि त्यांना इतकं आवडलं ना की ते म्हणले आता आपण दरवर्षी करत जाऊ. म्हणलं ठीक आहे. म्हणजे तुम्ही असं काहीतरी बसवा. लोकांच्या तुम्ही सहली वगैरे काढता? हा, त्या लोकांच्या सहली पण काढतो. आणि सहलीला जाताना मी त्यांना म्हणजे असं झोपू देत नाही त्यांना. मी त्यांना सांगते, हे बघा, डाव्या हाताला तुमच्या सारसबाग आहे, तिथे गणपती आहे, नमस्कार करा. मग उजव्या हाताला देवीचं देऊळ आहे, तर तिथे नमस्कार करा. मग तिकडे शनिवारवाडा आहे उजव्या हाताला, ते सांगते. कॉमेंट्री चालू, सतत कॉमेंट्री चालते. म्हणजे हा, डोळ्यात. आणि मग जेव्हा कोणी येतं ना ते म्हणतात ना, तुम्ही शनिवारवाडा बघितला का? हो, बघितला की शनिवारवाडा. कारण ते आणि दुसरा एक असा आम्ही उपक्रम केला होता की आपल्याला कसं शाहरुख खान दिसतो, अमिताभ बच्चन दिसतो, हे आपले हिरोईन असतात किंवा हे, तर पण त्यांच्या दृष्टीने ते रेडिओ ऐकतात. त्यामुळे गौरी लागू, विनया मेहेंदळे हे त्यांच्या दृष्टीने हिरोच. की हा, यांनी रेडिओमध्ये ते माध्यम जास्त असतं. टीव्ही पण बघतात, ऐकतात. टीव्ही ऐकतात, टीव्हीच्या मालिका हल्ली ऐकतात. थिएटर मधला त्याच्यावर बघतात. म्हणजे मोबाईलवर, आता मोबाईलवर संपूर्ण बघतात. त्या मोबाईलला युट्यूब बघतात. घेऊन गेला थिएटरमध्ये त्यांना? नाही, थिएटरमध्ये नाही आम्ही अजून नेलेलं. पण आम्ही त्यांना कृष्णा पार्कला नेलं होतं आणि तिथे ते म्हणजे समुद्राचा फील देतात असा कृष्णा पार्क मध्ये. हा, तर ते म्हणजे त्यात लाटा उत्पन्न करतात. मग आम्ही त्यांना म्हणलं की मुंबईला जे समुद्र आहे ना,
त्याच्यात अशा लाटा ते मग ते त्यांनी- 3D 4D हा. 6D असं ते त्यांच्या दृष्टीचं काम तुम्ही करता. हा त्यांना लांब ट्रिप नेली होती का त्यांची? हा आम्ही तिरुपतीला नेली होती. गेली तिरुपती तिरुपतीला आम्ही म्हणजे आपलं आंध्रातलं तिरुपती, हा. तिथे आम्ही 120 जण असं घेऊन गेलो होतो. इथे 120 नाही, इथे 40 जण आहेत, पण ही 40 जण, वृद्धाश्रमातली कुठल्या 40 जण, नंतर अपंग लोक, नंतर मूकबधीर लोक, ह्या सगळ्यांना घेऊन आम्ही म्हणजे एक आमचा फोटोग्राफर लोकांचा ग्रुप आहे. तर त्यांनी असं ठरवलंय की दरवर्षी ह्यांना तिरुपतीची ट्रिप घडवून आणायची. दरवर्षी ते जातात श्रावण महिन्यामध्ये आणि असं कोणाकोणाला घेऊन जातात. हा, तर आम्ही 4 वर्ष त्यांच्याबरोबर, मी म्हणलं व्हॉलेंटरी म्हणून मी येते. आणि मग आम्ही गेलो. मग रेल्वेमध्ये खूप मजा येते की मग त्यांना मेहंदी काढणे, त्यांच्या वेण्या घालणे वेगवेगळ्या प्रकारच्या. मग त्या लगेच म्हणतात आमचा फोटो काढा बरं का, आणि म्हणजे आम्ही आमच्या घरच्यांना पाठवू वगैरे. म्हणजे त्यांना डोळे नसेल तरी त्या आनंद घेतात की ताईंनी आपली वेणी घातली छान. 120 लोकांसाठी किती स्वयंसेवक होता? 20 स्वयंसेवक आम्ही होतो. पुढच्या वेळा आमचंही नाव टाका नक्की. म्हणजे मी कधीच असं इमॅजिन केलं नव्हतं की मी तिरुपतीला जाईन, कारण एकतर फार गर्दी वगैरे असते तिथे, लोटालोटी असते, त्यामुळे मला इतक्या ह्याच्यात भगवानाचं दर्शन घ्यायची माझी इच्छा नसते. तुम्ही दररोज ह्या माणसांची सेवा करून त्यातलं तिरुपती बघताय तुम्ही, चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे. पण तिथे मग छान आम्ही म्हणजे सगळ्या एन्जॉय करतात. म्हणजे सगळे खरेदी करणं वगैरे तिथे जाऊन, ताई हे कसं आहे बघा, हे चांगलं आहे का, मग घेऊया. मग शंकराचे पिंड घेतील, विष्णूचा फोटो घेतील, हे घेतील. तर आणि असे खूप एन्जॉय करतात ते. आणि भजनं म्हणतो आम्ही, आणि छान आमचे दिवस जायचे. भजन शिकवतो? हो, भजन. त्यांना मोबाईल वापरता येतो का? हो, त्यांना मोबाईल वापरतात. तर त्याच्यामध्ये आता जॉज म्हणून टॉकबार म्हणून हे असते, एक सॉफ्टवेअर आहे. त्या टॉकबार म्हणून सॉफ्टवेअर, त्याच्यात तुम्ही सिलेक्ट केलं की तो मोबाईल बोलतो सगळं, जे काही तुम्ही त्या मोबाईलवर टाकाल. आता कळलं मला. माझ्या एकदा असं एक जण बघितलं मी, एक मुलगा हे काहीतरी करत होतो, असं काहीतरी करत होता आणि बोलत होता, असं काहीतरी करत होता आणि बोलत होता. म्हणजे ते आपल्यासारखा मोबाईल वापरतो? आपल्यासारखा, अगदी पूर्ण आपल्यासारखा मोबाईल वापर. मेल पाठवणं? हो, मेल पाठवणं, सगळं मेल पाठवणं, व्हॉट्सअपवरचे सगळे विचार वाचणं, युट्यूबवर सगळे टीव्हीचे सिरियल बघणं. पण व्हॉट्सअपवरचे विचार वाचणं म्हणजे? हा, मग ते पण वाचतो, तो वाचतो. तो टॉकबार वाचतो. आणि तुम्ही बघितलं असेल पूर्वी पण, किंवा आत्ता पण, आत्ता मला वाटतं आत्ता नाहीये, पण पूर्वी मोबाईलचा जो 5 नंबर होता, 5, त्याला एक टिंब असतो की त्याच्यावरनं त्यांना कळतं की 5च्या आगे म्हणजे पुढे मागे काय आहे, वरती खाली काय आहे, हे बरोबर त्यांना कळायचं. रेफरन्स लेवल ते एवढं सगळं करताय तुम्ही, पण अजून काहीतरी करायचं राहिलं असं वाटतं? कारण तुमच्यातला एवढा उत्साह मी बघतोय ना, ते सतत काहीतरी वेगळं. आता काही करायचं राहिलंय का अजून काय? नाही, आता तसं मी आता ठरवलं की ह्या अण्णांसाठीच काम करायचंय मला पूर्णपणे, आणि भजन शिकवायचे, आणि एक मुलांसाठी काहीतरी काम करायचंय, छोट्या मुलांसाठी. नाही, आपल्या साध्या मुलांसाठी पण, कारण पुढे ते देशाचे भविष्य आहे आपलं, ते लहान मुलांसाठी. तर त्यांच्यासाठी म्हणजे संध्याकाळचं शुभंकरोती घेणं, किंवा काही, आता आम्ही मध्ये रामलल्लाचं आपल्या इथे झालं ना, 22 तारखेला रामलल्लाचा कार्यक्रम झाला. तिथे आम्ही मुलांना रोज हे घेतलं, रामरक्षा घेतली, भीमरूपी घेतली, सवाया म्हणजे काय, त्याचा अर्थ सांगितला, त्या कशा म्हणायच्या ते शिकवलं त्यांना. आणि त्यांना इतका इंटरेस्ट त्याच्यात वाटला की म्हणजे रोज ती येत होती तिथे. म्हणजे मला त्याचा आश्चर्य. मला वाटतं तुम्ही काकड आरतीचा पण कार्यक्रम करता का? हो, काकड आरतीचा कार्यक्रम दर आता वर्षी करायला लागले. तर आमच्या अंधाश्रमात पण करते काकड आरतीचा. आणि म्हणजे अतिशय सुंदर काकड आरतीची गाणी आहेत की भगवानाला जर उठवायचं असेल, भगवान जर जागृत करायचं असेल, तर त्याच्यासाठी कुठली कुठली गाणी आहेत, आणि त्या गाण्यांमध्ये इतके अर्थ भरलेले आहेत की ती थोतांड नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये सांगितले की
शनिवारी काळा पोशाख पाहिजे त्याला कृष्णाला, पण आपण माणसानं त्याचा लगेच विपर्यास, नाही काळं अजिबात चालत नाही असं नाही. काळा सुद्धा पोशाख त्याच्यामध्ये प्रत्येक वारी वेगळा पोशाख. म्हणजे मला वाटतं काकडावरती मी लहानपणी जायचो तर त्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्याला नैवेद्य दाखवणं किंवा त्याला चवऱ्या ढाळणं, ह्या सगळ्या तुम्ही त्याच्या अत्तर लावणं ह्या सगळ्या करता म्हणजे तुम्ही? हो, सगळे षोडोपचारची पूजा सगळी आम्ही करतो. त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहत असेल? हो, त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि दरवर्षी मग ते नंतर आम्ही त्यांचा आपल्या प्रेक्षकांना एवढं तर भजन म्हणतायत आणि एवढी त्याची माहिती सांगतायत, तर त्यांच्याकडून त्यांचं एक भजन आपण प्रेक्षकांना नक्की छान छान छान. अथर्वशीर्षाचा जो शांती मंत्र आहे, ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, त्याचं मराठीमध्ये मधुकर जोशी यांनी ट्रान्सलेट केलेलं आहे आणि माझ्या गुरु सरोज गोखले त्यांनी त्याला चाल लावलेली आहे. तर ते मी 1-2 ओळी म्हणून दाखवते. यज्ञीय देवतानो शुभ ऐकू द्या आम्हाला, यज्ञीय देवतानो शुभ ऐकू द्या आम्हाला, हित चांगले बघू द्या या लोचनी आम्हाला, हित चांगले बघू द्या या लोचनी आम्हाला. बलवान हे सुखाचे आयुष्य जे मिळाले, बलवान हे सुखाचे आयुष्य जे मिळाले, ते सर्व ईश्वराच्या चरणीच अर्पियेले. ध्याऊ तसेच गाऊ मन एक ईश्वराला, हित चांगले बघू द्या या लोचनी आम्हाला, हित चांगले बघू द्या या लोचनी आम्हाला. आणि मलाही असंच वाटतं की हित चांगले बघूया लोचनी आम्हाला, शेवटी परत त्या बरोबर. कारण तुमचे डोळे असणे म्हणजे दृश्यता नाहीये, तुमचं मानसिक तुमचं चांगलं विचार असणे म्हणजे तुमचं डोळे असणे असं. खऱ्या अर्थाचा डोळसपणा, बरोबर, डोळसपणा. तर हा महत्वाचा आहे, तो मला आणायचा आहे यांच्यामध्ये, म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. तुम्ही इथं आलात आणि खूप छान माहिती दिली आणि मला नक्की वाटतं की आमच्या प्रेक्षकांना हा नक्की आवडेल नक्की आणि त्यातनं काहीतरी प्रेरणा मिळेल. आणि मी जसं म्हटलं की आमची जी काय समाजसेवा असते ती तिथपर्यंत असते, त्याच्या पुढे जायचा आम्ही प्रयत्न करू नक्की. बरं, नक्की. नमस्कार. स्नेहलताई, तुम्ही म्हणत होता की तुम्ही ते ब्रेल लिपी पोस्टामध्ये बघितली आणि त्यानंतर तुम्ही शिकला. पण मला थोडंसं कुतूहल आहे की ते साधारणतः नुसत्या टिंबांवरून एवढी मोठी समृद्ध भाषा आपली मराठी ती कशी वाचता येते? थोडं मला सांगाल का कसं करतात? हो, हे जे आहे हे ब्रेल लिपीचा हा एक चार्ट आहे. हा चार्ट एकदा आपल्या डोक्यात आला की आता हा अ म्हणजे 1 टिंब आहे, हा म्हणजे हे 1, 2 आणि 4 असं म्हणजे लोकेशन. ई म्हणजे हा 2 आणि 5 म्हणजे हा लिहायचा आहे आणि वाचायचा. म्हणजे हे जे आपण हे घेतो, एखादा इथे हे करतो असं पाटीवर घेतात आणि लिहिताना इथनं करतात. ओके, 1 म्हणजे अ झाला, नंतर 1, 2 म्हणजे आ झाला असं. तर असे आणि मग हे असं आपण काढलं की हे ते उलट करायचं आणि मग हे असं यांनी वाचतात, बोटाच्या स्पर्शाने वाचतात असं. छान. तर ते लिहिताना उर्दू सारखं, म्हणजे आपण एका बाजूने आपण करताना उर्दू सारखं करायचं आणि वाचताना ते आपल्या नेहमीसारखं वाचतात.
हा ते आलं त्याची लक्षात. गंमत आहे ते थोडी. असं करावं लागतं त्यामुळे हा. ते उलट करावं लागतं हा. असं वाचणार आहे आपण. बरोबर. बरोबर. मग या एखादं पुस्तक आपल्याला दाखवता येईल का की याच पद्धतीनं ते लिहिलेलं आहे? हो, हे चकवा म्हणून आहे, हा हा माधुरी शानबाग त्यांच्यावर लिहिलेलं आहे. बर. तर हे संपूर्ण ब्रेल मध्ये आहे तुम्हाला. आणि मग आता इकडून असं स्पर्शानं वाचत जायचं. वाचत आता असं हे जाणार? ब्रेल प्रिंटर असल्यामुळे हा. हे इथे आहे, त्याच्यामध्ये पण ही लाईन आहे आणि ही लाईन आहे. पण जर ब्रेल पाटीवर केलं तर ही लाईन फक्त बर. आणि ही लाईन येते, हा. मध्ये रिकामं राहतं. ते याच्यामध्ये प्रिंटर मॅन्युअली आणि ऑटोमॅटिकला फरक पडतो थोडासा. बरोबर. प्रिंटरनं ते थोडंसं कॉम्पॅक्ट होतं. बरोबर आहे. तर असं हे असं आपल्याला ते करता येतं. हा. आणि म्हणजे हे जे पुस्तक आहे ह्याच्यामध्ये टीम निवांत, ह्याच्यामध्ये पण मीरा बडव्यांनी लिहिलेलं आहे आणि म्हणजे संपूर्ण त्यांच्या मुलांवर, अंध मुलांवर लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये पण म्हणजे गोरेका म्हणजे माझा त्यांनी उल्लेख केलेला आहे की यांचं आम्हाला खूपच सहकार्य त्यावेळेला, कारण त्यावेळेला प्रिंटर नव्हता त्यामुळे ह्याच्यावर पाटीवरच करावं लागायचं आणि त्यांना लायब्ररी करायची होती. आता कसं प्रिंटरवर हजार प्रती निघतात आणि त्यावेळेला मी पाटीवर करायचो तर एकच करायची, एकच व्हायची. त्यामुळे त्यांना ते लायब्ररी करायची असल्यामुळे मग त्यांनी ते अमेरिकेवरनं हे आणलं, यंत्र आणलं आणि त्या प्रिंटरवर आता ते करतात. पण त्यावेळेला आम्हाला खूपच कष्ट पडलेले होते पहिल्यांदा जेव्हा पाटीवर करायचं, मॅन्युअली करायचं, हाताने करायचं. तर ते तुम्हाला याचे काही पुरस्कार वगैरे? हा, मला आत्ताच मी नांदेड सिटीमध्ये आल्यावर 8 मार्चला महिला सन्मान सोहळा त्याच्यामध्ये पुरस्कार मिळाला की सामाजिक कार्याबद्दल. तुमच्या कार्याची पोचपावती मला मिळाली. त्यामुळे आणखीन माझा उत्साह वाढलेला आहे. तुम्ही ज्या आता ह्या संस्थेमध्ये जातात ना, तुम्ही म्हणत होता की ते काहीतरी बऱ्याच बनवतात वस्तू आणि खूप सुबक असतात. हो, एखादी आहे तुमच्याकडे वस्तू? हो आहे, मी दाखवू शकते. हे तोरण आहे, मोत्यांचं बनवलेलं याचं तोरण आहे. फारच सुबक आहे. आणि अजिबात त्यांचं कुठेही तुम्हाला चूक दिसणार नाही. म्हणजे हिरव्याच्या ठिकाणी हिरवा, लालच्या ठिकाणी लाल. आणि खेळांना त्यांनी वर जागा पण दिलेली आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांना शिकवणाऱ्या शिक्षक पण अंधच आहेत, त्यामुळे किती सुबक आहे, अगदी सुबक. आणि त्यांचं हे पण मटेरियल पण चांगलं असतं की जे काही आपल्याला द्यायचंय ते चांगलंच द्यायचं असं. त्यामुळे छान एकंदरीत त्या अशा एंगेज आहेत सगळ्या. छान. हे लोकांसाठी अवेलेबल असते? हो, लोकांसाठी अवेलेबल आहे तिथे. ताई, आज तुम्ही इथं आलात आणि जी उत्स्फूर्त मुलाखत दिली, म्हणजे तुमचा उत्साह एवढा होता की एक एक गोष्टी ऐकता कधी वेळ गेला कळलंच नाही आम्हाला. तर नक्की आमच्या प्रेक्षकांना हा एपिसोड नक्की आवडेल. आपण वेळात वेळ काढून इथं आलात तर त्याबद्दल आमच्या पॉडकास्ट तर्फे एक छोटीशी भेट तुम्हाला आम्ही देतो, त्याचा कृपया स्वीकार करा. प्रमोद, ठीक आहे. मग ते काढूनही दाखव ना. छानशी एक, फारच सुरेख आहे, फारच सुरेख, मस्त, छान आवडली. आणि मला पण तुम्ही माझे विचार मांडण्याची हे दिलीत, काय म्हणतात, एक संधी दिलीत, त्याबद्दल मी पण तुमचे खूप खूप आभार मानते.